तर भावांनो नमस्कार. मी आता आहे मांजरसुंबा ब्रिज. गाडी भरून निघालोय गुजरात. तर चला भेटूया सर्वांना. जे जे रस्त्यात भेटतील त्यांना सर्वांना भेटणार हे नक्की. पुढे आलो आणि पैठण रोडला आल्यावर आपली नगरची मित्रमंडळी भेटली. बसलो. ऊन पडलेलं होतं, थंड घेतलं आणि भैया म्हणतो व्हिडिओ काढलाय काय करणार. म्हणलं बाळ यूट्यूबला सोडणार आहेत. म्हणलं मग मला पण सेंड करा. म्हणलं ठीक आहे बाळ, काही अडचण नाही, तुला सोडतो. पैठण रोडला पाऊस चालू झाला. थोडंफार पावसाचा अभाव होता आणि पाऊस आल्यामुळे थोडं जरा बरं वाटलं, कारण गरमी भरपूर होती आहे ना. समोर आल्यावर अनिल भैया खेडकर नगरचा रस्त्यामध्ये भेटला मला आणि भेटून खरंच भारी वाटलं. रात्र झाली होती आणि मी आहे आता येवला नांदगाव रोडला. येवला रेल्वे ब्रिजच्या खाली आहे आता आणि हळूहळू गेलो पुढे. मग काय अहमदाबादला गाडी खाली करून आल्यावर मोरबी येथे सर्व मित्रमंडळी भेटली. सर्वांनी कौतुक केलं. मस्त सर्वांनी नाश्ता चहा पाणी आणि आलो ऑफिसवर. ऑफिसमध्ये आल्यावर सिराजभाई आलते, आसिफभाई आलते आणि सर्व मित्रमंडळावर ऑफिसला आलोत. मालाचं नियोजन चालू होतं सगळ्यांचं. तोपर्यंत चर्चा चालू होत्या. भाडे कमी झालेत, असं झालंय तसं झालंय. भाडं वाढवा म्हणून सगळे बसले होते आरामात. भाडं काय कोणी वाढवणं गेली. लातूर 27, 27.5 असंच म्हणत होते. म्हणून चर्चा चालू होती, अशा गप्पा चालू होत्या. तर मग रात्री 10 वाजेपर्यंत गाडी भरून आलो. तिरुपती पेट्रोलियम वाकानेर मोरबी. गाडी डिझेल टाकी फुल केली, गाडी साफसफाई केली आणि आपल्या दिशेने पैसे देऊन पुढे रवाना. सकाळी सकाळी वासद टोल प्लाझा अहमदाबाद वडोदरा रोड टोल नाका चेहरा पार पडला होता. फुल झोप आलेली होती. झोपेमुळे पार डोळे असे लाल झाले होते. काय ड्रायव्हर लाईफ आहे, काहीतरी करणं गरजेचं आहे. मग तसंच पुढे आलो तोंडावर पाणी मारत मारत. नंबर एक फिलिंग यायला लागली. ऊन जबरदस्त पडले आणि असं फुल गरम झालं. आणि बघा सरदार सरोवर पाण्यानं आलेलं. गाडी लावली पाहिजे आपल्या रस्त्याच्या बाजूला आणि मस्तपैकी फ्रेश वाटायला लागलं. जर का बर्फामध्ये माणूस मांडला असा. तर भावांनो, रस्त्याने गाडी चालवता वेळी जरा आपल्या गाड्याकडे आणि झोपेकडे लक्ष देऊन चालवा. मग आपले दिनेश भाऊ भेटले घाटामध्ये आणि नांदगाव घाटामध्ये आपले पटेल साहेब मस्तपैकी भेट झाली. पटेल साहेब निघाले तर गुजरातला आणि आम्ही निघालो तर गावाकडे बीड आणि लातूरला. पटेल साहेब हात करतात, जावा जावा, थांबू नका, थांबून वेळ वाया घालू नका म्हणून सांगतात. मग समोर आलोत आणि तिन्ही गाड्या एकत्र भेट झाली. सर्वांनी चहा घेतला. आमच्या बापूंना तर कपडे पण घातले नव्हते. लई गरमत आहे मनात म्हणत होता. हे आमचा संजोबा आला लगेच बनीलवर. रमेश आणि त्याचं चेष्टा चाललेली, काय चाललेलं असते. आणि मग आलो आपल्या औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर सोलापूर हायवे आणि मी आता ह्या ठिकाणला आहे. गावाची ओढ अंदगच असते. गावाच्या ओढीनं पुढे 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 एक पाऊल पुढे म्हणण्यासारखं गावाची ओढ लागलेली आणि गावाकडे निघालोय. मग काय आपलं हे हत्यार वाघीन बोलते है उसको, तोडणार की वाघीन 7277 7277. आपलं हळूहळू हळूहळू चालू होतं पुढे. आणि पुढे आल्यावर आपल्याला ही गाडी भेटली 4509 MH09 GJ 4509 कोल्हापूरची वाघीन. मग काय आमचं संपत भाऊ पळतच आलंय. वाहन पण बघा ना मिठी मारण्यासाठी.
गाडी थांबवली, हरणा देऊन ए संतोष भाऊ आलोय थांबा म्हणून थांबलो. मस्त भेट झाली आणि आलो पुढे. तर भावांनो, मी आहे आत्ता मांजरसुंबा घाटाच्या खाली आणि हे आपल्या मित्रांचं हॉटेल आहे, गुजरात राजस्थान. आपण मांजरसुंबाकडे जाताना लेफ्ट साईडला आणि जेवण मात्र नंबर 1 भेटते, नंबर 1. नाद करायचं नाही जेवणाचा. मी स्वतः जेवण केले पहिल्यांदाच आणि सर्व दोस्त मंडळी तिथे होती. हार्न वाजवला म्हणून हात केला त्यांनी. आपले लक्ष्मण भाऊ, अशोक भाऊ काही नव्हते. मस्त जेवण झालं, जेवण केलं आणि आपल्या प्रवासाला गावाच्या दिशेने. मग काय आपले हत्यार वाघिणी दोन्ही सोबत घाटामध्ये थोडंसं व्हिडिओ शूट केला आणि चमकायला लागल्यात. मग आलो घाट चढून आल्यावर मांजरसुंब्याचा पहिलंच हॉटेल लागते कन्हैया म्हणलं तरी सगळ्या ड्रायव्हरांना माहिती आणि सगळ्यांनाच माहिती. मग आपलं श्रीराम बोराडे त्यांची टायर आणलेली होती गाडीमध्ये, गाड्या थांबवल्या रस्त्याला आणि पहिला रस्ता ताव मारला. नंबर 1 ताव मारल्यावर रस्त्यावर फिलिंग आली बरं का, नंबर 1. आणि आपल्या स्पॉटला आलो. आता स्पॉटला आल्यावर मस्त दोन्ही गाड्या आपल्या लाईनमध्ये लावल्यावर आपली बॅग भरली आणि गावाकडे जायची तयारी सुरू. आणि हा आहे रेणुका पेट्रोलियम बरड फाटा. मग सकाळी गावाकडनं पहाटे उठून आलो. केजमध्ये मस्त चहा घेतला, स्वाना हॉटेल कळंब आणि केज रोडला शिवाजी महाराज चौकामध्ये. चहा घेतल्यावर आलो आपल्या गाडीचं चौकातलं मेन शूटिंग घेतलं. हे आहे आमचं केज, आपलं केज म्हणलं तर सगळ्याला माहिती, समजून जायचं. केज नाद करायचा नाही केजवाल्यांचा. आपलं नशीबच वाईट, काय करणार. टायर पंक्चर झालं चहा घेऊन आल्यावर. मग टायर पंक्चर करण्यासाठी धारूळ चौकामध्ये डाबकर साहेबांना कॉल करून त्यांचा नंबर घेतला, त्यांना बोलून घेतलं आणि पंक्चर काढून घेतलं. ट्यूब खराब झालं पण पर्याय नाही. आता ट्यूब खराब झालं तर लगे आपल्याकडं दुसरं ट्यूब होतं, ट्यूब घेतलं, ट्यूब टाकलं, टायर बसवला आणि निघालो. मग आपल्याला लाडक्या अमोल शेगडीची भेट झाली. अनलोडिंगसाठी लावलेली आहे, खाली करायला चालू केली थोडं. तर भावांनो, माझी विनंती आहे सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. गरीब भावाकडे लक्ष ठेवा, माझी एवढीच विनंती. आणि मावशी पण स्टाईल खाली करतात बघा. सगळ्यांचा आशीर्वादानं मला भरभरून प्रेम भेटायला आहे आणि सर्वांनी असंच प्रेम ठेवा. आणि चला, धन्यवाद भावांनो, आपला आभारी आहे.